नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक नवीन टॉपिक पाहणार आहोत, घन व घनमूळ. ठीक आहे. तर यामध्ये घन व घनमूळाची कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. सोबतच काही घन आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेणार आहोत आणि त्या संबंधित काही उदाहरणे यामध्ये आपण घेणार आहोत. तर चला तर पाहूया. तर यामध्ये सुरुवातीला आपण 1 ते 20 पर्यंत काही घन लिहून घेतलेले आहेत. तर ते अगोदर समजून घेऊया आणि कमीत कमी तुमचे 20 पर्यंत घन पाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नाही 20 पर्यंत जमत पण कमीत कमी 10 पर्यंत तरी हे पाठ असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, 1 चा घन काय मिळतो आपल्याला इथे. 1 चा घन 1 आहे, 2 चा 8, 3 चा घन 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. यानंतर बघा, 11 चा 1330, 12 चा 1728, 13 चा 2197, 14 चा 2744, 15 चा 3375, 16 चा 4096, 17 चा 4913, 18 चा 5832, 19 चा 6859 आणि 20 चा 8000. ठीक आहे. तर साधारणतः तुम्ही पाहिला असेल, ज्या संख्येचा आपण घन काढतोय त्या संख्येला घातांक किती आहे? 3 आहे. घन म्हणजेच किती, त्याचा घातांक किती असणार आहे? 3 असणार आहे. ज्या पद्धतीने आपण वर्ग काढले, तर कुठल्याही संख्येचा वर्ग काढायचा असेल तर त्या संख्येचा घातांक किती असायचा? 2. तर इथे आपण घन काढतोय म्हणून त्या संख्येचा घात किती असतोय? 3 असतोय. ठीक आहे. मग घन कशा पद्धतीने काढतात हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. पण त्यापूर्वी ते पाहता, आता जशा पूर्ण वर्ग संख्या असतात तशा पूर्ण घन संख्या असतात. म्हणजे ज्या संख्या तुम्हाला घन स्वरूपात लिहिता येतात, या घन स्वरूपात मिळतात, 1, 8, 27, 64, 125 या पूर्ण घन संख्या आहे. मग ह्या कशा ओळखणार? जसं वर्ग संख्या ओळखल्या जात होत्या त्याच पद्धतीने या सुद्धा आपल्याला ओळखता येतात. आता जेणेकरून बघा, इथे याची मदत काय होते, या अंकांची मदत होत असते. आता या साईडला 1, 4, 5, 6, 9, 0, 8, 2, 3, 7 हे अंक आपण इकडे लिहून घेतलेले. तर या ज्या संख्या असणार आहे, तर कुठल्याही संख्येचा तुम्ही घन घ्या, कुठल्याही संख्येचा घन घ्या, त्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 1, 4, 5 यापैकी कुठली अंक जर दिसत असेल, ठीक आहे, तर त्या संख्येचा घन घेतल्यानंतर त्यांच्या एकक स्थानी हे अंक दिसतात. म्हणजे समजा आता इथेच बघा, 1 घ्या किंवा 11 घ्या, याच्या एकक स्थानी 1 आहे, बरोबर आहे. मग या संख्येचा घन घेतल्यानंतर त्या घनाच्या एकक स्थानी सुद्धा एकच मिळतोय. तर बघा इथे ते 1 मिळत आहे. ठीक आहे. नंतर ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 असतात, तर 4 पुढे बघा, इथे 4 आहेत आणि इथे 14च्या ठिकाणी पण एकक स्थानी 4. तर याचा घन केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी बघा 4 मिळतात, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी तुम्ही याच्यामुळे एखादी तुम्हाला पूर्ण घन संख्या दिलेली असेल आणि हा कुठल्या संख्येचा घन आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. ठीक आहे. नंतर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल समजा, इथे बघा एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे. तर घन केल्यानंतर त्याच्या घनाच्या एकक स्थानी सुद्धा तुम्हाला किती मिळतात? 5च मिळतात. ठीक. यानंतर 6 बघा, या ठिकाणी 6 आहे एकक स्थानी आणि इकडे पण एकक स्थानी 6 आहे. तर याचा जो घन काढलेला आहे त्याच्या एकक स्थानी सुद्धा 6च मिळतात. ठीक आहे. यानंतर 9 बघा, इथे बघा एकक स्थानी 9 आहेत, या ठिकाणी पण एकक स्थानी 9 आहे आणि याचा जो घन मिळतो याच्या घनाच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला किती मिळत आहेत? 9च मिळत आहेत. आणि यानंतर आहे 0. तर या ठिकाणी बघा एकक स्थानी 0, तिकडे पण 0 मिळतोय, इथे एकक स्थानी इकडे पण 0. पण शून्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे एक 0 असेल तर त्या एका शून्याची 3 शून्याची एक पेयर बनत असते. म्हणजे इकडे जर एक 0 असेल तर इकडे 3 शून्य दिसायला पाहिजे. तर बघा इकडे 3 शून्य दिसत आहे, इथे पण बघा एक 0, तिकडे 3 शून्य. जर समजा इकडे 2 शून्य असते तिकडे 3 3च्या 2 पेयर मिळायला पाहिजेत आपल्याला. ते तसं म्हटलंच नाही, 3 शून्यांच्या जोडी. म्हणजे जोडी म्हणजेच त्या एका याच्यामध्ये 3 शून्य असायला पाहिजे असं म्हणायचं. जोडी म्हणजे आपण 2 मानत असतो, पण तसं इथे तुम्हाला काय करायचं, त्या जोडीमध्ये 3 असायला पाहिजे. ठीक आहे.
तर हे झालं इथपर्यंत. तर इथे बघा हे जो अंक आहे तोच अंक तुम्हाला इथे मिळतोय, पण नंतर इथे तसं होत नाही. ज्या एकक स्थानी 8 असेल समजा संख्येच्या, इथे बघा 8 आहे आणि इथे पण 8 आहे, पण यांचा जो घन करू आपण, घन केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी आपल्याला 2 मिळतात. बघा इथे 2 मिळतात. आणि जर एकक स्थानी 2 असेल, ते बघा संख्येच्या एकक स्थानी इथे 2 आहे, इथे 2 आहे, तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी किती मिळतात? 8 मिळतात. म्हणजे दोघांच्या बाबतीत उलट चालतंय. 8 जर असेल तर 2 मिळणार आणि 2 असेल तर 8 मिळणार. तसं 3 आणि 7 साठी सुद्धा आहे. एकक स्थानी 3 आहे, 3 जर असेल तर इथे बघा इथे पण 3 आहे, तर घनमुळाच्या एकक स्थानी घनाच्या एकक स्थानी किती मिळणार? इथे 7 मिळतील आणि इथे पण 7 मिळतात. ठीक आहे. नंतर उलट समजा आता 7 जर असेल संख्येच्या एकक स्थानी, त्या घनाच्या इथे बघा इथे पण 7 आहे, त्याच्या घनाच्या शेवटी काय मिळतं तुम्हाला? एकक स्थानी 3 मिळतोय. ठीक आहे, या पद्धतीने. तर हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याचा फायदा असा होईल तुम्हाला की याच्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता कुठली घन संख्या असण्याचे चान्सेस आहे. असेल असं नाही, असेलच असं नाही, पण तुम्ही ऑप्शन कॅन्सल करू शकता जेणेकरून तुम्हाला उत्तर करायला सोपं जाईल. ठीक आहे. तर एकंदरीत ही झाली घनमुळा संबंधित माहिती. आता घनमूळ नेमकं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ह्या ज्या घनसंख्या आहेत इकडच्या, तर ह्या कोणाच्या घन आहेत? ज्या संख्येच्या घन असेल तेच झालं त्यांचं घनमूळ. जसं की बघा 4096 ही संख्या, बरोबर आहे. मग याचं घनमूळ काय असणार आहे? 16. काय असणार आहे? 16. कारण हा जो घन आहे हा कोणाचा आहे? 16 या संख्येचा आहे, म्हणून 16 काय आले? घनमूळ संख्या झाली. ठीक आहे. आता तीच तुम्ही याचा उपयोग करून सुद्धा ओळखू शकता. बघा इथे एकक स्थानी 6 येतात, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की तुमची जी घनमूळ संख्या मिळणार आहे त्याच्या एकक स्थानी सुद्धा 6च असतील. बरोबर आहे. ही इथे बघा 5832 ही पूर्ण घनसंख्या आहे. आता याचं घनमूळ काय? 18 आहे, बरोबर आहे. पण याच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे याचा अर्थ ती संख्या कुठली असली पाहिजे? ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 8 मिळणार ती तशी संख्या असली पाहिजे. तर पाहिजे एकक स्थानी 8 आहे, म्हणजे असं सुद्धा तुम्हाला ओळखायला सोपं जाऊ शकतं. जरी ऍक्युरेट येत नसलं तरी पण बरेचसे ऑप्शन तुम्ही कॅन्सल करू शकता. ठीक आहे. तर यानंतर आता घन कशा पद्धतीने काढायचे ते थोडक्यात समजून घेऊया. आता घन काढणे म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया आपण. आता यासाठी काही आपण कुठली ट्रिक वापरणार आणि सरळ सरळ घन जर काढायचं असेल तर गुणाकारच करायचा. ट्रिक दुसरी आहे पण त्याच्यामध्ये वेळ जातो, त्याच्यापेक्षा हा गुणाकारच करायला सोपा राहील आपल्याला. ठीक. तर या ठिकाणी बघा आता आता समजा मी 5 संख्या घेतली, बरोबर आहे, आणि 5चा मला घन काढायचा आहे. 5चा घन काढायचा आहे, 5 ला घातांक किती? 3 आहे. आता ज्या कुठलीही संख्या घ्या, संख्येला जर घातांक जी संख्या असेल समजा, म्हणजे ती संख्या तितक्या वेळेस घ्यायची गुणाकारामध्ये. आता 5 ला घातांक 3 आहे, म्हणजे 5 हे 3 वेळेस येणार आहे. 5 गुणेला 5 गुणेला 5. बघा, तर 5चा घातांक 3 याचा अर्थ काय होतो की 5 ही संख्या तुम्हाला 3 वेळेस घ्यायची गुणाकारामध्ये. 1 2 3, बरोबर आहे. मग यांचा गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार केला 5 5 25, नंतरचे हे 5 आणि 25 गुणेला 5 किती होतं? 125. तर या पद्धतीने आपल्याला घन मिळत असतो. कुठलीही संख्या असू द्या त्या संख्येला या पद्धतीने गुणा, तुम्हाला घन मिळून जाणार. आता याच ठिकाणी उलट जर म्हटलं 125 ही काय आली? पूर्ण घनसंख्या आली. मग याचं घनमूळ कुठलं? तर घनमूळ आता बघा कसं आहे, थोडक्यात ते पण सोबत सोबत घेऊया आपण. घन आणि घनमूळ. तर घनमूळ या पद्धतीने लिहिले जातं, हे वर्गमुळाचं चिन्ह. ठीक आहे. आणि या ठिकाणी किती? 3 लिहायचे असतात. किती असतात? 3. आणि ते समजा हे 125 ही संख्या घेऊया आपण, आणि आतमध्ये ही पूर्ण घनसंख्या असणार आहे. तर याचा अर्थ काय होतो की 125 चं घनमूळ किती? 125 चं घनमूळ किती असणार आहे? 5. कारण 5चा घन कोण आहे? 125 आहे. दुसरं उदाहरण पहा. समजा आपण इथे 7 घेतले, 7चा घन घ्यायचा आहे. मग 7 हे 3 वेळेस गुणाकारात घ्यावं लागतील. 7 गुणेला 7 गुणेला 7 या पद्धतीने.
या दोघांचा गुणाकार 7 साठी 49 आणि गुणिला 7. इथे वर्गांचा सुद्धा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आता एखाद्या वेळेस मोठी संख्या जर असेल, समजा तुम्हाला 15चा घन काढायचा आहे, मग 15 गुणिला 15 गुणिला 15 करत बसणार का नाही? आपल्याला माहिती पहिल्या दोन संख्या म्हणजेच काय होतोय, त्या संख्येचा वर्गच होतोय, बरोबर आहे. मग 15 गुणिला 15 म्हणजे 225 होणार आहेत. सरळ सरळ डायरेक्ट 225 लाच 15 ने गुणायचं, म्हणजे तेवढा वेळ तुमचा वाचतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 49 गुणिला 7, 7 9 63, 63 ती 3, 6 येणारे, 7 चोक 28, 28 आणि 6 किती होतात 34. तर 7चा घन किती मिळतोय 343. इकडे घनमूळ बघा 343चं घनमूळ किती असणार आहे 7. या पद्धतीने त्याला लिहिलेलं आहे. तर हे झालं घन आणि हे झालं घन. ठीक आहे. एवढा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा. डोक्यावर जी काही पॉवर आहे किंवा घातांक म्हणतात आपण त्याला, इंग्लिश मध्ये पॉवर म्हणतात. ठीक आहे. तर हा जो घातांक आहे, त्या घातांक बघा किती तर 3 आहे आणि तोच घातांक इकडे वर्गमूळाच्या इथे येतो. ठीक आहे. म्हणजे तो होतो मग घनमूळ. तो काय होतोय घनमूळ. तर या पद्धतीने, आणि घनमूळाला या पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. यालाच तुम्ही 343चा घातांक 1/3 सुद्धा लिहू शकता. म्हणजे किती 7 आहे. म्हणजे हे जे असतं समजा याचा जो अर्थ आहे घनमूळ, त्याला या पद्धतीने सुद्धा लिहिल्या जाते 1/3. तर एखाद्या संख्येला घातांक 1/3 आहे म्हणजे त्या संख्येचं तुम्हाला घनमूळ घ्यायचंय असा अर्थ होतोय. इथे समजा 125 ला आपण कसं म्हणू शकतो, 125चा घातांक 1/3 म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला या संख्येचं घनमूळ घ्यायचंय. काय करायचंय घनमूळ किती येणार आहे 5 येणार आहे. या पद्धतीने. तर अशा पद्धतीने संख्या कुठलीही असू द्या, त्या संख्येचं घन तुम्हाला काढता येतो आणि इकडे घनमूळ या पद्धतीने मिळत असतात. मग संख्या किती मोठी असू शकते, जास्त मोठ्या संख्या राहणार नाही. कमीत कमी 2 अंकी समजा, 2 अंकी पण जास्त संख्या मोठ्या होतात नंतर. आता हे झालं सरळ सरळ. आता इथे धनसंख्याच होत्या सर्व काही प्रॉब्लेम नाही. मग एखाद्या वेळेस जर ऋण संख्या आलेली असेल तर मग कसं? आता ऋण संख्या इथे थोडक्यात पाहिजे. आता समजा मी -2 घेतो, -2चा घन मला काढायचा आहे. आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, जर एखादी ऋण संख्या असेल आणि त्याला जर घातांक ही समसंख्या असेल तर येणारं उत्तर हे धन असते, आणि विषम संख्या असेल तर येणारं उत्तर हे ऋण असते. मग या ठिकाणी बघा -2चा घातांक 3 आहे आणि 3 कसे विषम संख्या आहे. 3 काय विषम संख्या म्हणजे येणारं उत्तर तुमचं वजामध्येच असणार आहे ऋण संख्या. आणि तसंही जर पाहायचं झालं तर मग याला तुम्ही या पद्धतीने सुद्धा लिहू शकता, -2 गुणिला -2. तर पाय येते या दोघांचा गुणाकार, वजाचा गुणाकार अधिक होत असतो. ठीक आहे. 2 गुणिला 2 किती होणार आहे 4 होणार आहे, बरोबर आहे. पण हे नंतरचे -2 आहेत आणि या दोघांचा गुणाकार 4 दुनी 8, काय असतील -8. तर -2चा घातांक 3 आहे, याचं जे घन मिळतोय तो काय मिळतोय -8 मिळतोय. मिळतोय -8. पण साधारणतः असं चिन्हांचा काही वापर केलेला नसतो एवढा, पण लक्षात ठेवा जर असं आलं तर तुम्हाला या पद्धतीने करायचं. ठीक आहे. तर यानंतर आता थोडे वेगळे उदाहरण पाहूयात आपण. आता यानंतर बघा, जर समजा एखादी संख्या असेल, म्हणजे एखादी अंक किंवा संख्या असेल आणि त्या संख्येनंतर शून्यच असतील, तर अशा संख्यांचं घन कशा पद्धतीने काढायचं बघा. ही ट्रिकच आहे. ठीक. तर तसा आपण याचा गुणाकार करूनही काढू शकतो, पण इथे जास्त गुणाकार करण्याची गरज नाहीच आहे. ठीक आहे. शॉर्ट मध्ये कसा काढायचा पहा. आता इथे बघा 1 वर 1 शून्य, बरोबर आहे. मग इथे 1 हा अंक आहे ना, मग 1चा घन किती होतो, 1चा घन 1 होतो, तो इथे लिहून घेऊ आपण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या या 1 या अंकावरती 1 शून्य आहे. तर ज्यावेळेस काही शून्य आलेले असतील एखाद्या अंकाच्या किंवा संख्येच्या शेवटी, तर तुम्ही त्या संख्येचा ज्यावेळेस घन घेणार आहे तर त्याच्यामध्ये 1 शून्य असेल तर त्याचे 3 पट शून्य तुम्हाला त्याच्या घनामध्ये लिहावे लागणार आहेत. म्हणजे 3 ची जोडी असणार आहे, ट्रिपलेट. ठीक आहे. जसं आपण वर्गामध्ये 2 2 शून्य घ्यायचो, 1 शून्य असेल तर 2 शून्य, 2 असेल तर 4, या पद्धतीने
तसं इथे एका शून्यासाठी 3 शून्य घ्यावं लागणार आहे. इथे एकच शून्य आहे म्हणून इथे आपण किती शून्य लिहिणार मग 3 शून्य. तर इथे बघा 10 या संख्येचा घन किती मिळतो आपल्याला 1000 मिळतो. या ठिकाणी बघा 2 वर एक शून्य आहे तर इथे बघा अगोदर शून्याच्या अगोदर जी काही संख्या आहे त्या संख्येचा घन लिहून घ्या. 2 चा घन किती होतो 8 होतो. 8 इथे लिहिला आणि 8 वर एकच शून्य आहे तर एक शून्य म्हणून 3 शून्य इकडे घेणार आपण. एका शून्याच्या बदल्यात 3 शून्य घ्यायचे असतात. इकडे 500चा घन आहे. आता इथे बघा इथे आपण कंस घेतलेला नाहीये आणि इथेच कंस घेतला. इथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता इथेच का कंस घेतला. संख्या जास्त मोठी आहे म्हणून आपण कंस घेतलेला आहे. बाकी काही याच्यामध्ये फरक नाहीये. तर इथे सुद्धा आपण घनच घेतोय. मग या ठिकाणी बघा 500चा घन आपल्याला घ्यायचा आहे तर शून्याच्या अगोदर 5 आहे तर 5चा घन अगोदर घ्यायचा आहे. 5चा घन येतो 125 इथे लिहून घेऊ. आता या ठिकाणी बघा 2 शून्य राहिले तर मी काय सांगितलंय एका शून्याच्या बदल्यात 3 शून्य. तर हा जो शून्य याच्या बदल्यात 3 शून्य लिहून घेऊ 1 2 3. या शून्याच्या बदल्यात 3 शून्य 1 2 3. तर हा झाला 500चा घन. तर बघा पेअर बघा ही एक पेअर बनली 3ची आणि ही एक पेअर बनली 3ची. बरोबर 3 शून्याची पेअर बनायला पाहिजे. जर अशी बनत असेल तरच ती पूर्ण घनसंख्या असेल आणि त्याच्या समोर एक पूर्ण घनसंख्याच असायला पाहिजे तरच ती एक पूर्ण घनसंख्या असू शकते. नुसते पेअर असून चालणार नाहीये. आता समजा ते 125च्या ठिकाणी फक्त 5 असते तर मग ती घनसंख्या बनली असती का नाही. पूर्ण घनसंख्या ती बनली नसते. तर इथे सुद्धा आपल्याला एक पूर्ण घनसंख्या असायला पाहिजे आणि नंतर जे काही शून्य येणार आहे ते 3च्या पटीत असणारे पाहिजेत आपल्याला. म्हणजे अशी पेअर पाहिजे 3 ही एक पेअर बनली ही एक पेअर बनली अशी अधुरी नकोय. आता समजा इथे एक शून्य असतं समजा तर हे होणार आहे का नाही कारण याची पेअरच पूर्ण होत नाहीये. मग ही पूर्ण घनसंख्या होणार नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी 7000 आहे तर अगोदर 7चा घन लिहून घेऊया. 7चा घन असतो 343. आता या ठिकाणी 3 शून्य आलेले आहेत मग एका शून्याचे 3 शून्य लिहायचे 1 2 3. दुसऱ्या शून्याचे 3 अजून 1 2 3 आणि तिसऱ्या शून्याचे 3 1 2 3. बघा 7000चा घन एवढा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जर संख्येच्या शेवटी काही शून्य आलेले असतील तर अशा पद्धतीने त्याचा घन आपल्याला काढता येतो. तर इथे त्यांचं घनमूळ कशा पद्धतीने काढायचं ते पण पाहून घेऊया. जसं अगोदर पाहिलं त्याच पद्धतीने. आता समजा हीच संख्या इथे घनमुळामध्ये येते 1000. तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचंय इथे जी काही संख्या आहे त्या संख्येचं घनमूळ घेऊन टाकायचं. 1चं घनमूळ 1 1चं घनमूळ 1 आणि त्या संख्येवर किती शून्य त्याचे. आता ही एक पूर्ण घनसंख्या आहे तिथे 3 शून्य 3 असेल 6 असेल 9 असेल या 3च्या पटीत असतील. तर तुम्हाला काय करायचं ते 3 शून्याच्या बदलीमध्ये फक्त एकच शून्य घ्यायचं आहे. इथे 3 शून्याच्या ऐवजी फक्त काय करणार तुम्ही 1 शून्य घेणार. झालं 1000चे घनमूळ 10. जसं आपण ज्यावेळेस घन घेतो त्यावेळेस तुम्हाला एका शून्याच्या बदल्यात 3 शून्य द्यावे लागतात. तर घनमूळ घेताना काय करायचं 3 शून्याच्या बदल्यात 1 शून्य घ्यायचंय. ठीक आहे. या ठिकाणी हेच बघा आता 8000चा घनमूळ आपल्याला घ्यायचंय. तर 8चं घनमूळ काय मिळणार आहे 2 मिळणार आहे बरोबर आहे. यावरती 3 शून्य म्हणजे ही एकच पेअर बनती तर एका पेअरच्या बदल्यात एकच शून्य येणार आहे. 3 शून्याच्या बदल्यात 1 शून्य बघा बरोबर. हा झालं 8000चं घनमूळ. यानंतर हे बघा संख्या जरा मोठी आली 125. किती शून्य 1 2 3 1 2 3. या ठिकाणी बघा अगोदर काय करायचं तुम्हाला 125चं घनमूळ घ्या. 125चं घनमूळ किती 5 आहे. नंतर बघा ही एक 3ची पेअर आहे आणि ही एक 3ची पेअर. याच्या बदल्यात 1 शून्य आणि याच्या बदल्यात 1 शून्य झालं. तर या संख्येचं घनमूळ किती मिळते आपल्याला 500. याचं पण पहा आता इथे लिहितोय ना 143. किती 9 शून्य 1 2 3
1 2 3 1 2 3. तर सुरुवातीला काय करायचंय, ही जी पुढे संख्या लिहिली त्याचं घनमूळ 343चं घनमूळ 7 आहे, बरोबर आहे. चला पेर किती बनतात, 1 2 आणि 3. याच्या बदल्यात एक 0, याच्या बदल्यात एक 0 आणि याच्या बदल्यात एक 0. चला याचं घनमूळ 7,000. तर या पद्धतीने तुम्हाला घनमूळ मिळते. आता जर समजा इथे एखादा 0 कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचं घनमूळ तुम्हाला इथे मिळणार नाही, कारण ती पूर्ण घनसंख्याच नाही ना, ती पूर्ण घनसंख्या होणार नाही. तर अशा पद्धतीने जर संख्येच्या शेवटी जर 0 असेल त्या संख्येचा घन आणि घनमूळ आपल्याला इथे काढायचा आहे. आता एक थोडक्यात एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला घनाचा. आता कुठली संख्या घन कशी होती पहा. आता साधारणतः आपण 3 गुणेला 3 हे जर केले तर 27 मिळतात. 3चा घन 27, बरोबर आहे. आता एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी, तर इथे एक ट्रिपलेट बनत आहे, ही पेअर बनते 3ची, 3 संख्यांची एक पेअर बनते. त्याच वेळेस इथे काय होतंय, एक तुम्हाला पूर्ण घनसंख्या मिळते. जसं वर्ग संख्या कशा मिळत होत्या, तिथे पेअर असायची दोन संख्यांची, दोन सारख्या संख्याच्या गुणाकारामध्ये आणि एक वर्ग संख्या बनत होती. तर इथे एक सारखी संख्या, तिन्ही सारख्या संख्या असतात गुणाकारामध्ये, त्यावेळेस कुठेतरी एक घनसंख्या आपल्याला इथे मिळत असते. ठीक आहे. मग इथे जर परत ती एक पेअर जर रिपीट झाली तर कुठला तरी एक नंबर, आता समजा मी हा संख्या जास्त मोठी होईल समजा, तर आपण 2चं उदाहरण घेऊया. 2 गुणेला 2 गुणेला 2 3 वेळेस आलाय, म्हणजे हा कोणाचा घन आहे, 2चा. किती होतोय, 2 गुणेला 2 4, 4 2 8, बरोबर आहे. ही एक पेअर झाली. मी आता परत याच्यामध्ये 3 वेळेस लिहितो. 2 गुणेला 2. आता बघा, ही एक पेअर होती आणि ही एक पेअर होती. मग मला माहित नाही अजून कोणाचं घन तयार होणार आहे. तर इकडे लक्ष द्या, इथे बघा, या पेअर मधून 3च्या एका पेअर मधून एकच अंक घ्यायचा आहे, जसं आपण 0 साठी करतो तो, गुणेला या पेअर मधून एक. किती झाले, 4. किती झाले, 4. म्हणजे हे जे होतंय हा 4चा घन असणार आहे. तर पोया 4चाच घन मिळतोय. तिथे बघा, 2 गुणेला 2 4, 4 2 8, बरोबर आहे. आणि यांचं 2 गुणेला 2 4, 4 2 8, 8 8 64. हा 4चा घन आहे, 4चा. म्हणजे मला एकंदरीत एकच सांगायचंय, तर कुठली घनसंख्या जर तुम्हाला मिळणार असेल तर त्याचे जर तुम्ही फॅक्टर घेतले, जर मूळ अवयव जर पाडले, मूळ अवयव, तर हे तुम्हाला असे ट्रिपलेट मध्ये मिळतील. 3ची जोडी मिळणार आहे तुम्हाला. आणि जर ती तुम्हाला अर्धवट मिळाली तर ती पूर्ण घनसंख्या होणार नाही. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल तर तुम्ही त्याचे मूळ अवयव पाडून, डिव्हिजन मेथडने मूळ अवयव पाडून, म्हणजे एका संख्येने डिवाइड करत चालायचे, भागत जायचे आणि कुठल्या संख्येने भागते ते बघायचे. त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे पूर्ण घनसंख्या आहे किंवा नाही. आता हे जे उदाहरण घेतलं, म्हणजे इथे जर समजा आपण 64ला जर भागत गेलो असतो, इथे 64, आता 2ने जर भागलं मिळाला तर इथे किती मिळणार मला, 32. परत मी 2ने भागणार आहे, इथे किती मिळणार आहे, 16. परत 2ने भागलं तर 8 मिळते, परत 2ने भागलं तर 4 मिळते, परत 2ने भागलं तर 2 मिळते, परत 2ने भागलं तर शेवटी 1 मिळतोय. बघा इथे पेअर बनते किती, 3ची. तर इथून ओळखता येतं आपल्याला की ती पूर्ण घनसंख्या आहे किंवा नाही. तर हा एक कॉन्सेप्ट आहे. समजा एखाद्या वेळेस काय होतं, मग एखादी संख्या कमी पडत असेल पेअर कम्प्लीट होण्यासाठी, मग समजा त्या संख्येने जर त्या संख्येला जर गुणलं समजा दिलेल्या संख्येला, तर तुम्हाला पूर्ण घनसंख्या मिळू शकते. किंवा एक्स्ट्राची एखादी झाली असेल तर मग तुम्हाला भाग द्यावा लागेल. तशा पद्धतीचं उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तर बाकीचं पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया.